दोनच असाव्यात असं नाही, तुम्हाला जेवढ्या ठेवता येतील अक्षता असावे, त्या ठिकाणी भस्माची ओढी असावी आणि ते सर्व टाट सज्ज करावं आणि टाट सज्ज करून त्या ठिकाणी पहिल्या दिवशी तुम्ही जो नियम घेतलाय ना, जो आता ठिकाणी वेळ घेतलाय ना, तोच वेळ 5 दिवसापर्यंत 5 सोमवारापर्यंत असला पाहिजे. पहिल्या दिवशी तुम्हाला चला आता मी काय करते, सोमवाराचं व्रत करते, पशुपतीनाथाचं व्रत करते. आता सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठल्या, सुंदर स्नान केला, त्या ठिकाणी आनंद आहे, मी आज व्रत चालू करणार आहे, जाणार आहे, देवाचं दर्शन घेणार आहे. वा, आज असणारं पशुपतीनाथाचं व्रत माझ्या असणाऱ्या शिंदेताईला आहे. धन्यवाद. त्यांचं खूप खूप असं असणार, त्यांचे व्रत त्यांनी धारण केलेले आहे. खूप खूप असं असणार त्यांना त्या ठिकाणावर नमन वंदन व्हावं. कारण पशुपतीनाथाचं व्रत हे अमोघ असं असणारं व्रत. ते व्रत जर केलं ना तर त्याचा आश्रम कधीच फेल जात नाही महाराज. तुम्ही मागितलेली गोष्ट प्राप्त म्हणजे प्राप्तच त्या ठिकाणी होते, असं ते व्रत आहे. मग पहिल्या दिवशी तुम्ही जे नियम घेता, मग तुम्ही आनंदामध्ये निघाल्या ब्रह्ममुहूर्तावर. सकाळी सकाळी म्हणले जाते, शिवालयामध्ये कोणी नसतं, ब्रह्ममुहूर्तावरती जाणार, देवाचं दर्शन घेणार, देवाला सगळं वाहणार आणि त्या ठिकाणी निघाल्या महाराज. गेलात तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये, म्हणजे केव्हा? पाठ 3:30 ते 4च्या वेळेत याला ब्रह्ममुहूर्त. त्या टायमाला तुम्ही गेलात, देवापाशी गेलात, देवाला त्या ठिकाणी सगळं व्हायला होतं. कसं व्हायचं म्हटले, ताटातले सगळे दिवे, साईचे साई दिवे भगवंताच्या समोर ठेवायचे. त्यातले 5 दिवे त्या ठिकाणी देवाला लावायचे. कारण माझा भगवान परमात्मा पंचमुखेश्वर आहे. भगवंताचा अवतार कसा आहे? माझा शिवजीव आहे ना, तो 5 मुखाचा आहे की नाही? तर त्याच्याकरता 5 दिवे त्या शिवालयामध्ये लावले. बेलपत्र माझ्या देवाला अर्पण केलं. पाणी कसं व्हायचं तुम्हाला माहिती आहे. जलधारेकडून आधी विश्वसुंदरीला, त्यानंतर गणेश भगवंताला, त्यानंतर कार्तिकी महाराजांना आणि मग त्या पिंडीच्या भोवती टाकून मग त्या शिवलिंगावरती अर्पण करावं. हे सगळं तुम्ही अर्पण केलं. त्यानंतर ती असणारी भस्माची उडी जी आहे, त्याच्यातून भस्म असणारा देवाला वाहिला तुम्ही केला, पूर्ण केला, लावला. त्यानंतर स्वतःच्या कपाळावरती लावला आणि त्यानंतर तुम्ही असणारे सगळे जे काही फुलं, जे फळं जे आणले होते ना, ते देवाला वाहिले. वाहत असताना आपल्या मनातील संकल्प देवाला सांगावा. त्या देवाला सांगावं, देवा मी पशुपती व्रत करते याच्या करता, ही माझी समस्या आहे, हे मला प्राप्त पाहिजे, हे मला तुझ्याकडून हवंय देवा. आणि त्या देवाला सांगावं, साकडं घालावं आणि साकडं घातल्याच्या नंतर त्याच्यातून निघताना मला निघल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही 6 दिवे ठेवलेले होते ना, 6 दिव्यापैकी 5 दिवे त्या ठिकाणी लावले. 6वा दिवा काय आहे बाकी आहे, तो 6वा दिवा त्या ठिकाणी आपल्या ताटामध्ये ठेवावा आणि 6वा दिवा घेऊन तिच्या तांब्यामध्ये तुम्ही पाणी नेलं होतं ना, त्यातलं पाणी काही शिल्लक त्या तांब्यामध्ये ठेवावं आणि अर्ध पाणी तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलंय, काही पाणी त्या असणाऱ्या तांब्यामध्ये ठेवलेलं आहे आणि निघाल्याच्या नंतर शिवालयामध्ये येत असताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप चालू आहे, श्री शिवाय नमस्तुभ्यं मंत्राचा जप चालू आहे, ओम 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 मंत्राचा जप चालू आहे किंवा शिव 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 मंत्राचा जप चालू आहे. माझ्या भगवंताचे जे मंत्र तुम्हाला येतील ना,